शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आज 5 मे आणि आज जे काही हवामानात बदल झाले ते आपण बघणं आवश्यक आहे. आपण या ठिकाणी बघतो की कशा पद्धतीने वातावरण तयार झाले. शिवाय या ठिकाणी देखील WDचा प्रभाव आहे, त्यामुळे वातावरणीय बदल आहेत. परंतु आपण या ठिकाणी बघतो राजस्थानचा दक्षिणी भाग, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर कर्नाटक आणि छत्तीसगडच्या काही भागात, मध्य प्रदेशच्या दक्षिणी भागात याचा प्रभाव नाही. बाकी ठिकाणी पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाचा या ठिकाणी प्रभाव आपल्याला स्पष्ट जाणवतोय. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आपण या ठिकाणी बघतो की जम्मू काश्मीर पासून अगदी केरळ, तमिळनाडूपर्यंत पाऊस आहे. मध्य प्रदेश, विदर्भ ते अगदी पूर्व भारताच्या अरुणाचल प्रदेशपर्यंत पावसाळी वातावरण आहे. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मात्र पावसाची शक्यता वर्तवलेली नाही. उद्या 6 तारखेला मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे, विदर्भात नाही. कोकणात उष्णतेची दमट लाट असण्याची शक्यता आहे. पूर्व भारताच्या काही भागात आणि उत्तर भारताच्या काही भागात, दक्षिण भारतातही तुरळक काही भागात पाऊस असणार आहे. 7 तारखेला मात्र महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाची शक्यता स्थानिक स्वरूपात व्यक्त करण्यात आली आहे. 8 तारखेला देखील महाराष्ट्रात काही भागात, म्हणजे खास करून उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 9 तारखेला मात्र देशात फारसं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. या ठिकाणी आपण बघतो की मोठ्या प्रमाणात पाऊस पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशचा उत्तर भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. काही मध्य प्रदेशच्या भागात सुद्धा पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर यालाच पॅरलल पूर्व भारतामध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातील काही राज्यांमध्ये पाऊस झाला आहे. बाकी ठिकाणी मात्र पाऊस झालेला नाही. विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात 40-42 अंश सेल्सिअसची उष्णतेची लाट अजून कायम आहे. काही ठिकाणी 44 अंश सेल्सिअस तापमान सुद्धा आहे. हे तापमान थोडं 6 तारखेला कमी होण्याची शक्यता आहे. 7लाही कमी असेल, 8लाही थोडं कमीच आहे. 9 तारखेपासून पुन्हा एकदा तापमान वाढू लागेल. तो उष्णतेची लाट 9 तारखेपासून 14 तारखेपर्यंत विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा राहण्याची शक्यता आहे. सध्या आपण जर बघितलं तर विदर्भाच्या पूर्व भागामध्ये पावसाची JFSने शक्यता व्यक्त केलेली आहे. ही शक्यता 6 तारखेला देखील आहे. 7 तारखेला मात्र याचा प्रभाव कमी होणार आहे. 8 तारखेला पूर्वेकडील राज्यांमध्ये, दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस आहे, परंतु महाराष्ट्रात तुरळक पावसाच्या घटना घडू शकतात. 9 तारखेला JFSने एक कमी दाबाचं क्षेत्र श्रीलंकेच्या आजूबाजूने तयार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आज 5 तारखेला तसं महाराष्ट्रामध्ये विशेष वातावरण ECMWF मॉडेलने दाखवलेलं नाही. 6 तारखेलाही विशेष वातावरण नाही. मात्र पूर्वेकडील राज्यांमध्ये, दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस आहे. ECMWF मॉडेलनुसार बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला हालचाली सुरू झालेल्या आहेत 7 तारखेला. महाराष्ट्रात मात्र विशेष पावसाचा अंदाज नाही. 8 तारखेला देखील दोन्ही मॉडेलने बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागामध्ये वातावरण निर्मितीची शक्यता व्यक्त केली आहे आणि थोडं महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज या मॉडेलने दिला आहे. 9 तारखेला पूर्व विदर्भ आणि थोडं पश्चिम महाराष्ट्रात किरकोळ भागामध्ये वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे. एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा एक वादळी सिस्टम बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार होण्यासाठी अनुकूल वातावरण 9 तारखेला तयार झालेलं आहे.
ECMW मॉडेलनुसार थोडं या ठिकाणी वातावरण आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये बदलताना दिसते. वाऱ्याचा वेग चक्राकार होतोय. 11 तारखेला आपण बघतो तामिळनाडूच्या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला थोडं वादळी वातावरण दाखवलं जातंय. यापूर्वी आपण असं बघितलं होतं की केरळच्या दरम्यान एक वादळी प्रणाली विकसित होईल असं दाखवण्यात आलं होतं, परंतु ती प्रणाली आता दाखवली जात नाहीये. याचा अर्थ वातावरणात सातत्याने बदल आपल्याला बघायला मिळणार आहे. आता मात्र आपल्याला 16 तारखेपासून साधारण ही प्रणाली केरळच्या दरम्यान बनू शकते असा एक अंदाज देण्यात आला आहे. म्हणजे वातावरणात किती बदल होत आहेत हे आपल्या लक्षात येईल. आणि विशेष म्हणजे या प्रणालीमध्ये तेवढा प्रभाव देखील निर्माण होताना दिसत नाही. त्यामुळे ECMW मॉडेलच्या अंदाजामध्ये वादळी प्रणाली 19 तारखेपर्यंत दाखवण्यात आलेली नाही. मात्र 16 तारखेनंतर मान्सूनला पूरक अशा प्रकारच्या वाऱ्यांचा वेग मात्र वाढणार आहे. मात्र 10 तारखेपासून JFS मॉडेलने श्रीलंकेच्या दरम्यान एक प्रणाली विकसित होईल असा अंदाज दिलेला आहे. या अंदाजामध्ये सातत्याने बदल होतो हेही आपण बघतो. बंगालच्या उपसागरातून ही प्रणाली विशाखापट्टणमच्या आजूबाजूने ओरिसा वगैरे भागात तयार होऊन काही प्रमाणात तिचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पण बघतो ही प्रणाली पूर्व भारताकडे निघून जाण्याचा प्राथमिक अंदाज आहे. साधारण 19 तारखेला जेव्हा ही प्रणाली आपल्याला साधारण म्यानमारच्या बाजूने जाताना दिसते, त्याच वेळेस अरबी समुद्रामध्ये एक दुसरी सिस्टम विकसित होईल असा अंदाज आहे. त्यामुळे या दोन सिस्टम म्हणजे अरबी समुद्रातील सिस्टम जर महाराष्ट्राच्या दिशेने सरकली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं. आपण धावता अंदाज बघितला तर आज थोडं नांदेड किंवा पूर्व विदर्भात एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं. तसं 6 तारखेलाही विशेष वातावरण दाखवलेलं नाही, 7लाही दाखवलेलं नाही आहे. थोडं 7 तारखेला नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 8 तारखेला तसं महाराष्ट्रात विशेष वातावरण नाही. 9 तारखेलाही विशेष वातावरण नाही आहे. वाऱ्यांचं प्रमाण वाढलं की उष्णतेची लाट कमी होईल. त्यामुळं वारे किती दिवस राहतील हा जो शेतकऱ्यांचा सारखा प्रश्न असतो, त्यामध्ये मान्सून येऊपर्यंत हे वारे राहतील हे लक्षात ठेवा. आजही ECMW मॉडेलने विशेष कुठेही वातावरण दाखवलेलं नाही. या दोन्ही मॉडेलचं वैशिष्ट्य आपल्याला अवकाळी पावसाचं किंवा मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण हे दोन्ही मॉडेल यावर्षी व्यवस्थित दाखवू शकलेले नाही आहेत. मात्र आता आपल्याला दिसते 7 तारखेला थोडं लातूर, धाराशिव, सोलापूर, नांदेड, यवतमाळ या भागात किंवा अगदी कोल्हापूर, सांगलीच्या भागात तुरळक पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं. 8 तारखेला देखील तीच परिस्थिती तुरळक पावसाची पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आहे. अगदी बीड, अहिल्यानगरपर्यंत स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं. 9 तारखेला देखील ECMW मॉडेलने पूर्व विदर्भामध्ये आणि थोडं पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाची शक्यता व्यक्त केलेली आहे. पहिल्यांदा 17 तारखेला पहिला अंदाज आहे आणि आपण यापूर्वी पण तो दिलेला होता. पुणे जिल्ह्यामध्ये आणि सातारा, सोलापूरच्या काही भागात, अहिल्यानगरच्या दक्षिणी भागात, कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये पहिला पाऊस आपल्याला जो मान्सूनपूर्व असणार आहे तो 17 तारखेला होईल. आपल्याला 18 तारखेलाच सकाळी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडच्या काही भागामध्ये म्हणजे कोकणातला पहिला मान्सूनपूर्व पाऊस आपल्याला 18 तारखेला सकाळी दिसतोय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ECMW मॉडेलने पुण्यापासून तर सोलापूर, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर दक्षिण, सातारा, कोल्हापूर, सांगली, अगदी रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा हे कोकण किनारपट्टीत थोडा प्रभाव त्याचा राहील. हा पहिला पाऊस आपल्याला दिसतोय. ECMW मॉडेलने व्यवस्थित पद्धतीने वादळी प्रणाली विकसित होईल आणि ते कुठे होईल, ती कुठे परिणाम करेल हे दाखवलेलं नाही. आणि या 15 दिवसात अजून खूप घडामोडी होणार आहेत. हा अंदाज खूप बदलणार आहे. त्यामुळे चिंता नाही, 15 तारखेनंतर वातावरण बदलेल.
ICMW मॉडेलने पहिल्या 5 दिवसात पावसाचा अंदाज दिलेला नाही. विदर्भात तुरळक पावसाच्या घटना होतील. पुढील 10 दिवसातही विशेष पावसाच्या घटना घडणार नाहीत. 15 दिवसामध्ये मात्र आपल्याला दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पहिला पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. वादळी प्रणाल्या विकसित झाल्या आणि वातावरणात काही बदल झाला तर पुढच्या अपडेटमध्ये तो येईल. त्यामुळे ज्या पद्धतीने अंदाज आहे तो समोर आपल्या मांडलेला आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.